नमस्कार, मी अजय उबे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। गेल्या काही महिन्यांपासून मुंबई इंडियन्स हा संघ मोठ्या प्रमाणात चर्चा देताना दिसत आहे। हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा या दोन खेळाडूंमुळे या संघाची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे। ही चर्चा नेमकी काय आहे, या दोन खेळाडूंमध्ये नेमका कोणत्या कारणामुळे वाद आहे, त्यावरचा टॉप न्यूज मराठीचा स्पेशल रिपोर्ट। रोहित शर्माची 2011 मध्ये मुंबई इंडियन्स संघामध्ये एंट्री झाली। यानंतर 2013 साली रोहितवर मुंबईच्या कर्णधार पदाची धुरा सोपवण्यात आली। कर्णधार बनताच रोहितने त्याच वर्षी मुंबई इंडियन्सला चॅम्पियन्स बनवले। यानंतर 2015 साली हार्दिक पांड्याची मुंबईमध्ये एंट्री झाली। हार्दिक पांड्याला मुंबईने 10 लाख या बेस प्राइसवर खरेदी केली। आता याच हार्दिक पांड्याची किंमत 15 करोड रुपये आहे। 2015 ते 2021 पर्यंत रोहित आणि हार्दिक दोघेही मुंबईकडून खेळले। रोहित मुंबईचे जान होता तर हार्दिक मुंबईची शान होता। यानंतर 2022च्या IPL मध्ये गुजरात आणि लखनौ या दोन संघांची एंट्री झाली। यावेळी गुजरातने हार्दिकला कर्णधार पदाची ऑफर दिली। यानंतर हार्दिकने कोणताही विचार न करता ती ऑफर स्वीकारली आणि गुजरात संघात सामील झाला। यानंतर हार्दिकने 2022 साली गुजरातला पहिल्याच प्रयत्नात चॅम्पियन्स बनवले। तसेच 2023 मध्ये त्याने आपल्या टीमला फायनलपर्यंत पोहोचवले। यानंतर आता मुंबई इंडियन्सने 2024च्या IPL साठी पुन्हा एकदा हार्दिकला आपल्या संघात घेतले। विशेष म्हणजे त्याच्याकडे कर्णधार पद देखील देण्यात आले। यामुळे रोहितचे फॅन्स नाराज झाल्याचे पाहायला मिळत आहे। हार्दिकने कर्णधार पद देत असाल तरच संघात येतो अशी अट घातल्याने मुंबई इंडियन्सला रोहितला कर्णधार पदावरून हटवण्याचा निर्णय घ्यावा लागला। विशेष म्हणजे यावेळी रोहित शर्माला विश्वासात घेण्यात आले नव्हते। यामुळे रोहित शर्माचे फॅन्स नाराज झाल्याचे पाहायला मिळत आहे। जर मुंबई इंडियन्स रोहित आणि हार्दिक पांड्या यांच्यातील वाद शमवण्यामध्ये जर यशस्वी झाली नाही तर त्याचा फटका संघाला 2024च्या IPL मध्ये बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे मुंबई इंडियन्स या दोघांतील वाद शमवण्यात यशस्वी होते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। कम ऑन गाइस, हरी अप। यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। तो ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.